हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। मसाले भात हा सगळ्यांनाच खूप आवडतो आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे तुम्ही पावटा भात सुद्धा बनवू शकता आणि हा पावटा भात सुद्धा अगदी अप्रतिम लागतो। गरम गरम भातावरती तुपाची धार सोडायची, डाळ किंवा वरणाबरोबर अगदी खूप छान लागेल। कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे झटपट बनणार आहे। रेसिपी पाहून घेऊयात। कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता फोडणीला आपण घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग सुद्धा घालूयात। तसेच आता मी इथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या कुटून घालते आहे। फोडणी छानपैकी बसली पाहिजे। आता यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता छानपैकी परतवून झाला की यामध्ये आपण एक मोठा कांदा असा स्लाइस करून घालणार आहोत। कांदा पण आपल्याला छानपैकी असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। अगदी बेसिक फोडणी आहे, फ्रेश वाटणाचा वगैरे आपण वापर करत नाही आहे आणि त्यामुळे लगेचच बनून तयार होतो। आता इथे कांदा मऊ झाला ना की एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे। कांदा तसेच टोमॅटोचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील ठेवू शकता। टोमॅटो सुद्धा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यावा लागेल। आणि मग यामध्ये मी 1 वाटी पावटे घातलेले आहेत। पावट्याचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। असं छानपैकी परतवून घेतल्यानंतर मी यामध्ये एक कच्चा बटाटा देखील घालत आहे। बटाट्याच्या अशा मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत आणि आता यासुद्धा मी हलक्याशा परतवून घेणार आहे। ह्यामध्ये आता आपण घालूयात हळद पावडर अर्धा चमचा आणि 1.5 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला नसला तर तुम्ही साधा आपलं घरचं लाल तिखट असतं ते घाला आणि परतवून घ्या। तुम्हाला जर आणखीन कुठले वेगळे मसाले वापरायचे असतील जसे की गोडा मसाला किंवा बिर्याणी मसाला, सब्जी मसाला वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता। यामध्ये मी घालते 2 छोटे पेले साधा बासमती राईस। बासमती राईस हा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन तो 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। तांदूळ आता एक 2 ते 3 मिनिटं आपण या मसाल्याबरोबर परतवून घेऊ आणि मग तांदूळ शिजण्यासाठी यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर 2 पेल्या तांदळासाठी मी इथे 4 पेले गरम पाणी घेतलेलं आहे। फळफळीत भात आवडत असेल ना तर तुम्ही इथे पाण्याचे प्रमाण कमी ठेवू शकता। आणि आता यामध्ये मी 2 छोटे चमचे मीठ घालते आहे। पहिल्यांदा मीठ या तांदळाबरोबर मिक्स करून घ्या आणि चाखून बघा, जर तुम्हाला कमी वाटत असेल तर एक्स्ट्रा ॲड करू शकता। तसेच इथे 1 चमचा साजूक तूप घातलं आहे। यामध्येच आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 1 शिटी काढून घ्यायची आहे। फक्त एका शिटीमध्ये पावटे भात अगदी मस्तपैकी तयार होतो। शिटी झालेली आहे आणि इथे मी आता कुकरचं झाकण काढून घेते आणि अगदी मसाले भातासारखा चमचमीत पावटे भात तयार झालेला आहे। कुकरला खाली कुठे लागलेला नाही आहे। भात अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे। सर्व करताना वरून तुपाची धार सोडा, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे घाला। जेव्हा तुम्हाला रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा झाली असेल तेव्हा अगदी झटपट बनणारा हा पावटे भात नक्की करून बघा। अगदी बेसिक साहित्य आपण यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे झटपट बनवून तयार होतो। कोशिंबीर बरोबर तसेच डाळ वरणासोबत अगदी छान लागेल। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।